हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज मी आलो आता डायरेक्ट पोहण्यासाठी. काल मी आलतो इथं, पण काल सुट्टी होती. आज सुरू आहे. मग सकाळी सकाळी आता 12 वाजले, त्या बरोबर 12:30 वाजले है ना प्रज्वल? 12:30 वाजले, त्या जरा ऊन पडले. स्विमिंग पूल मध्ये आलो कारण उद्या आटपाडीला जाणार आहे मी, म्हणून मला आज पोहायला जाऊया. कुठलं उडी मार मारत नाहीत ना मारायचे किती ते. खोल आहे मला माहित नाही अजून. जाऊ दे का काय त्याला. किती खोल आहे येते की मरू उडी. चल ना. गाईज किती खोल आहे मला माहित नाही. किती खोल आहे? 16 फूट. 16 फूट आहे सर. चला मग. आणि ही नाही ही करंट आहे ना. चालत उडी मारतो की त्यापेक्षा. हा चल. आणि पाक खाली 16 फूट म्हणजे लय झाला आहे ना. वाह अरे जाऊ दे. अरे मोठे काय नाही, पाय टेकत नाही खाली. वा, इथे कॅन पण अवेलेबल आहे. चल आता कॅन न पोहूया. एवढी मजा यायला लागली आहे. दुपारचा वेळ आहे आणि पंढरपूर मध्ये स्विमिंग पूल मध्ये कंटाळा आला म्हणून झोपलो मी आता कडेला. खरं इकडे लय खोल नाही. तुम्हाला बघायचंय माझं पाय टेकलं तिकडं. लहान मुलांचा इकडे पण आज खोल मध्ये पाहून पाहून कंटाळा आला. ते बघा चालू शकतो. जसं जसं आत जाईल ना तसं तसं खोल होत जाते. बघा आता इथपर्यंत आहे ना. मस्तपैकी पोहून झाले. आता रूम मध्ये चेंज केले आणि आता दुसरी बॅच आली पोहायला. आता वे देवळात जाऊया. देवळात ही माझ्या मामाचा मुलगा आहे. मी माझ्या मामाचा मुलगा पोहायला आलतोय. तर आता दिवसभर इकडे तिकडे फिरणार कारण उद्या आटपाडीला जाणार आहे ना. आता एकदम फ्रेश झालोय. मग आता मस्तपैकी विठ्ठलाच्या देवळात जाऊन जरा शांत बसूया तिथं देवळात जाऊन. आता देवळाकडे चाललोय. किती छान मूर्त्या लावल्या त्या इथं आणि सगळ्यात छान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराज की. चला देवाला आता. छान वाटतंय मंदिरात. हमेशा छान वाटतं विठ्ठलाच्या मंदिरात. म्हणलं आता निवांत जाऊया, जरा रिलॅक्स बसूया. आता आम्ही नदीकडे चाललोय, चंद्रभागा नदीकडे. किती गर्दी आहे बघा तुम्ही. इथं आम्ही दुपारी आलोय तरी सुद्धा एवढी गर्दी. कधी पण मी आलो ना, कधी पण विठ्ठलाच्या मंदिरात आलो ना, हमेशा गर्दी असते. आषाढीला तर इथं एकमेकांना असं थटून थटून जाते. ती लय प्रसिद्ध, महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर. बोटिंग करणार आहे आता आपण. किती छान आहे ना रस्ता आणि पाणी पण आहे छान. ते मंदिरच छान आहे खरं. बोटिंग मध्ये जाऊया बरं का. आता चंद्रभागा नदीच्या तीरे बघा माझ्या मागे चंद्रभागा नदी आणि इथं बोटिंग पण सुरू आहे. ती काय बोट यायला लागले. मी आता म्हणतोय बोटिंग करूया, जरा बोट मध्ये बसूया. आता मी बोटच बघतोय कुठली भरायला लागले. हा ही आली की इथं जाऊया, ह्याच्यामध्येच जाऊया. प्रज्वल चल. मी आता बसलोय चंद्रभागेच्या नदीमध्ये बोट मध्ये. पण आमचा ड्रायव्हर कुठं अजून माणसं हुडकायला गेलाय. 5 मिनिटं आम्ही असंच बसलोय. तर आम्ही 2 जण ना, सगळेजण अजून 2-4 जण हुडकून आणली त्यांनी. तर मग आपण जायचं नदीच्या आत बोटिंग करायला. वी आर रेडी. बट आमचा ड्रायव्हर नाही रेडी. ते गेला दुसरीकडे आणायला कुठं तर. 5 मिनिटानंतर जाते. पण इथं बसायला पण असं छान वाटतंय. नदीत आहे, आता नदीत आहे, हे पाण्यात आहे बोट बघा. कुठे गेला आमचा ड्रायव्हर.
आपणच नेऊया काय चल काय चिप नो भाव पडा बिडायची आम्ही निघालोय चंद्रभागा नदीमध्ये आलेत आमचे जे बोट चालवणार आहेत ते चंद्रभागेच्या तिरी मी आणि माझ्या मामाचा मुलगा दुपारी आता स्विमिंग करून आल्यानंतर बोट मध्ये बसायचं म्हणजे वेगळ्या पाठीमाग अहो पडेल की मी आता एवढं टोकाला गेलो की बर चंद्रभागेच्या तिरी राहिला विठ्ठल हरी असंच गाणं आहे ना म्हण गी गाणं म्हण मला येत नाही हो तुम्ही गाणं म्हणा हो गाणं म्हणा की आम्ही आता नदीच्या मधोमध आलोय आणि इथून मंदिर असं दिसतंय ही कुंडलिकाचं मंदिर आहे ना सगळ्यात पहिलं तिथून पुढे अशा सिड्या येत्या आणि परत ना विठ्ठलाचं मंदिर आहे आणि अजून बोटी येत्या इथं पुढं दुपारी बोटी उतरल्या त्या काय काय पाण्यामध्ये गाय जिथं मधी पोहायला लागले तिथं खाली पाय टेकते तर काय इकडे कमी आहे जरा है ना खोला इकडे पुढे जाऊ ना पुढं खोल आहे म्हणते ती ओ अरे तुला पाव येतं काय येते लगा 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 बाहेर पाणी खोला इकडे पोहायचं आहे मग मी एकदा तिथं पोहत होतो पोहोचलो आम्ही चंद्रभागेच्या तिरी चला आता उतरूया मजा आली बरं काय पण उतरलो बोट मधनं मी आता खाली किती छान मंदिर आहे तसं मस्तपैकी दर्शन झाले आता आणि छान वाटले तर परिसर छान आहे इथला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय